सत्तेसाठी वाटेल ते अशा प्रकारचा भाजपचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला देशामध्ये प्रत्येक निवडणुकीत दिसायला लागलेला आहे. काल आपण पाहिलं की पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निमित्ताने जो जाहीरनामा भाजपने प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महिलांना दरमहा 3,000 रुपये, बेरोजगारांना दरमहा 3,000 रुपये, विधवांना 3,000 रुपये अशा प्रकारे थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ही आश्वासनं पाहिल्यावरती निवडणूक जिंकण्यासाठी महिला कमीत कमी आता पश्चिम बंगालमध्ये जवळपास 49% महिला आहेत. जवळपास 50% महिला मतदार आकृष्ट करण्यासाठी अशा प्रकारचा मुळात लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रात आली होती त्याच्यातून महाविकास आघाडीच्या ऐवजी महायुती जिंकली, कम्प्लीट पारड पलटी झालं. केवळ त्याचे कारण लाडकी बहीण योजना. महिलांच्या खात्यावरती 1,500 रुपये थेट जमा केले सरकारने आणि महिलांनी भरघोस मतांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचं सरकार निवडून दिलं. अजित पवार राष्ट्रवादी. याची सुरुवात झाली होती मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश त्यावेळेसचे मुख्यमंत्री त्यांनी तिथे लाडली बहिणा अशी योजना केली. 1,500 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा केले दरमहा. तिथे मध्य प्रदेशमध्ये जे भाजपचं सरकार हारता पुन्हा निवडून आलं. शिवराज सिंग चौहान यांनी सलग 3 टर्म मुख्यमंत्री, चौथ्यांदा ते केंद्रात गेले. परंतु तिथे त्यांनी तो प्रयोग यशस्वी केला की भाजप तिथे हारते असं सर्वेक्षणात दिसल्यावरती त्यांनी ही योजना लागू केली. लाडक्या बहिणीने त्याच्या भरघोस मतांनी पुन्हा भाजप. मध्य प्रदेशात तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू झाला आणि महाराष्ट्रात सुद्धा हारणारी भाजप जिंकून आली. महाराष्ट्राचं ते सगळं पाहिल्यावरती हा फॉर्म्युला इथं यशस्वी होतोय. बिहारच्या निवडणुकीमध्ये तोच लागू झाला. बिहारमध्ये सुद्धा महिलांच्या खात्यावरती थेट पैसे जमा करायला सुरुवात. तिथे त्याचा 15,000 रुपये काहीतरी रक्कम डायरेक्ट महिलांच्या खात्यावरती जमा केली. पुन्हा तिथे नितीश कुमार आणि भाजप यांचं सरकार आलं. आता तोच प्रकार नवी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल लागू करू पाहत. भाजपने ते होऊ दिलं नाही, कारण अरविंद केजरीवालने तशाच पद्धतीने जर केलं असतं तर कदाचित पुन्हा आपलं सरकार आलं असतं. परंतु त्यांनी होऊच दिलं नाही. आणि तशाच पद्धतीने आता पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीने 294 पैकी 200च्या पुढे जास्त जागा जिंकायच्या, यासाठी तिथे सुद्धा भाजपने हाच फंडा वापरला आणि सरळ महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये आम्ही प्रतिमाह जमा करणार. बेरोजगारांचा प्रचंड मोठा तांडाचा फौज त्यांना नोकऱ्या द्यायच्या नावाने बोंब. नोकऱ्या तर कोणी देत असत, आश्वासनं देतात. केंद्र सरकारने मागे मोदी सरकारने 2 कोटी रुपये दरवर्षी नोकऱ्या द्यायचं सांगितलं, ते नाही. नागरिकांच्या खात्यावरती 15 लाख रुपये जमा करू म्हटले होते आम्ही, ते नाही. पण अशा प्रकारच्या लोकप्रिय योजना ज्याच्यामधून मतदाराला आकृष्ट करायचं, मतपेटीत एकदा मत पडलं की नंतर हळूहळू तो विषय बंद करू, हा जो फंडा चाललेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. कालच मुंबई हायकोर्टामध्ये जी केस झाली त्याच्यामध्ये शिक्षकांचं निवृत्ती वेतन द्यायला तुमच्याकडे सरकारकडे पैसे नाही, मग ही लाडकी बहीण योजना सुरू कशाला ठेवता, असं हायकोर्टाने डायरेक्ट महाराष्ट्र शासनाला जाब विचारला. म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.43 कोटी महिलांची नोंदणी झाली होती. विचार करा, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांची नोंदणी झाली होती. परंतु त्या काळात, निवडणूक काळामध्ये थेट खात्यात पैसे जमा झाले 1,500 रुपये प्रमाणे. 2-2, 3-3 महिन्याचे 4-4,500 रुपये जमा झाले. आपोआप ती मतं भाजपकडे कन्वर्ट झाली, महायुतीकडे कन्वर्ट. योजना एकनाथ शिंदेंनी लागू केली, कारण त्यावेळेस मुख्यमंत्री ते होते, त्याच्यामुळे त्यांना त्याचा जास्त फायदा झाला. प्रश्न त्याचा नाहीये. प्रश्न लाडकी बहीण योजनेसाठी 43,740 कोटी रुपयांचा दरवर्षीचा महाराष्ट्र शासनावरती बोजा पडतोय. गेले 1-2 वर्ष हे सलग चालू आहे. त्याचा परिणाम अन्य विकास कामांवरती होतोय. म्हणजे तो झाला तरी हरकत नाही, परंतु ती योजना सुरू ठेवाय हा सरकारचा अट्टा असेल. आणि कारण का, तर महिला नाराज होतील. मग आता त्यांनी एक आयडिया काढली त्याच्यामध्ये. काल हायकोर्टाने ते विचारलं की यांना की तुम्हाला ज्या कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन सुद्धा तुम्हाला द्यायच्याकडे तुमच्या पैसे शिल्लक नाही, तुम्ही ही योजना कशाला फुकटची कशाला सुरू ठेवताय. त्यांनी लाडकी बहीण योजनेमधून पात्र अपात्र त्याच्यामध्ये त्याचं उत्पन्न साधन, त्याचं सर्वेक्षण असं करत 71 लाख महिला त्याच्यातून अपात्र केल्या जातात. त्याच्यामधून आणखीन काही 5-25 लाख महिलांना अपात्र करणार आहे. कायमस्वरूपी थोडक्यामध्ये 1 कोटी 1.5 कोटी 1 कोटीच्या आसपास महिला त्यातून बाजूला करणार आहे. ती योजना पुढे काही काळ चालू, नंतर ती बंद पडेल. कारण सरकारकडे आता पगाराला पैसे नाहीयेत, निवृत्ती वेतन द्यायला पैसे नाहीयेत. पण अशा प्रकारच्या योजना कितपत योग्य आहेत, कितपत व्यवहार्य आहे, राजकीय दृष्ट्या तुम्हाला त्या फायद्याच्या असतील, परंतु जनता बोलत नाही. जनता मुखी बिचारी कुणी हका अशी आहे. त्याचा परिणाम आज
प्रत्येक ठिकाणी निवडणूक जिंकायची तर अशा पद्धतीचा फंडा वापरला जातो. बेरोजगारांचे तांडेच्या तांडे संपूर्ण शहरामधून सगळ्या मुंबई, पुणे, नागपूर कुठेही घ्या तुम्ही, पिंपरी चिंचवड फिरतायत, त्यांचा कोणीही विचार करत नाही. फक्त आता तुलना अशी सुरू झाली, तिकडे तुम्ही पश्चिम बंगालमध्ये लाडकी बहिणीला 3,000 देणार आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 1,500 रुपये देणार. म्हणजे हे वर्तन काम सुरू झालेलं आहे. म्हणजे त्यांना 3,000 आणि आम्हाला फक्त 1,500, असं का? असंही काही महिला आता विचारायला लागलेल्या आहेत. कारण काल तो जाहीरनामा प्रसिद्ध झाला, बातम्या आल्या, मग तिकडे भाजप जर 1,500 असेल तर आम्हाला पण इथं 3,000 द्यायला काय हरकत आहे? तिकडे 3,000 आम्हाला 3,000 द्यायचे. सरकारची तिजोरी खाली झालेली आहे. जन हो त्याचं कारण तुम्ही बोलत नाही. ज्या योजनांसाठी, विकास कामांसाठी पैसा खर्च करायला पाहिजे सरकारने तिथे होत नाही, आणि निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारच्या लोकप्रिय योजना त्या राबवायच्या, त्यातून पैसे उधळायचे, मतं मिळाली की नंतर चुप बसायचे. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून सांगितलं. विरोधक प्रत्येक वेळेस ती कॅसेट वाजवतात. प्रत्यक्षात तसं काही झालं नाही, होत नाही, होणारही नाहीये. हे प्रत्येक आता यापुढच्या विधानसभा असू द्या किंवा दुसऱ्या कोणत्याही निवडणुका असू, त्या निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारे महिलांना काय, बेरोजगारांना काय, जर थेट खात्यामध्ये पैसे जमा होत असतील, 80 कोटी जनतेला मोफत धान्य जर मिळत असेल, लोक काम करतील कशाला? म्हणजे अशा प्रकारच्या योजना निवडणुकीमध्ये, राजकारणामध्ये यश प्राप्त करण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी ज्या होत आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत. पण आता ती बोलायची सुद्धा खोटी होणार आहे, कारण सोशल मीडियावरती अशा प्रकारे जे सरकारच्या विरोधात बोलतील त्याच्यावरती सुद्धा रिस्ट्रिक्शन्स, बंधने येणार आहेत. त्याच्यावरती मी स्वतंत्र विषय करणार आहे. फक्त लाडकी बहीण योजना पश्चिम बंगालमध्ये 3,000 रुपये प्रतिमाहा महिलांच्या खात्यावरती जमा होणार, आणि बेरोजगारांना सुद्धा 3,000 रुपये. सगळे चंगळ आहे. बोला याच्यावरती, बोला किमान. धन्यवाद.